आणि त्यांच्या माध्यमातून थोडासा खराब खेळ झाला, मात्र कमबॅक लवकरच होईल असं सांगत असताना सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. सामना ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे झाल्यात. एका बाजूला वाघोबा प्रसन्न बावखल हा संघ आणि त्यांच्या जोडीला आहे आई सोनसरी तांबडमाल हा संघ. आई सोनसरी तांबडमाल संघाने टॉस जिंकला प्रथमतः, त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. 3 ओव्हरचा मॅच आहे. पहिलाच बॉल घेऊन येईल अतुल ठाकरे, लेफ्ट आर्म बॅट्समन आणि स्ट्राईक एंड वरती आहेत मिस्टर सागर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर अजय सालकर एजे. पहिलाच बॉल अतुलचा. सुपर बॉल अँड लाईन. क्या बात आहे अतुल ठाकरे. मात्र या वेळेला पंचांनी निरीक्षण केले, ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू पीस झालाय आणि जास्त बाहेर चेंडू निघालाय. असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे, मात्र लेन चांगली होती. मात्र चेंडू पडल्यानंतर बघा लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि लेफ्ट आर्म बॉलरचा ज्या वेळेला एंगल निघला जातो त्यावेळेला जर बघितलं तर ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू आपल्याला निघताना दिसतोय. दरम्यान पुन्हा एकदा एक धावफलकावरती आणि अतुल ठाकरे पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. शॉर्ट ऑफ लेन बॉल. मात्र या वेळेला झेल ही या ठिकाणी सुटली जाते. आयुष्यमान भव्याचा आशीर्वाद. कदाचित हा झेल झाला असता, मात्र तसं काही होताना दिसत नाही. एसटी रक्षक मला वाटते त्या ठिकाणी निलेश आहेत, त्यांच्या माध्यमातून सुटला हा झेल आणि कुठेतरी महागात पडणार आहे, कारण की सागर एक चांगला बॅट्समॅन, तडजोड करणारा बॅट्समॅन आहे. मी म्हटलं होतं, मात्र या वेळेला पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झालंय. मात्र या वेळेला जर बघितलं तर योगेश याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 6 धावांसाठी. शॉर्ट बॉलचा वापर, चेंडूने केला हवाई सफर आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. पुढचा बॉल या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या व्यवस्थित चेंडू आला नाहीये. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मात्र मिळेल फक्त एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 या अंकावरती. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित होते. बॅटिंग ही व्यवस्थित होताना दिसते वाघोबा प्रसन्न बावखळ संघाची, मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा कमी पडताना दिसलाय अतुल. 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात 8 धावा. हॅट्रिक्सच्या विकेटसाठी किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक या ठिकाणी आलंय सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून. दरम्यान पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय. कमबॅक करायला आपल्याला वेळ लागत जास्त नाही, कारण की अतुल ठाकरे अशाच पद्धतीचं काहीतरी सांगत असताना आणि पहिला विकेट डाऊन या ठिकाणी होताना दिसलाय बावखळ संघाची. जय हनुमान पायगाव संघाचा एखादा प्रतिनिधी जर असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. काही आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. सफलता सफलता सफलता. पहिली सफलता मिळाली अतुल ठाकरेला. जवळजवळ 4थ्या चेंडूवरती हवेमध्ये चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला वन बाउन्स पद्धतीने कलेक्ट केलंय. जास्त धावा मिळणार नाही, एकच धाव मिळेल आणि धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. शेवटचे एक बॉल शिल्लक असेल आणि आता स्ट्राईक वरती सागर. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे खेळाडूंना सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून 250 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यानंतर आयबा कॅच साठी प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच जर घेतला तर 100 रुपये दिले जातील.
पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यानंतर धावा जर आपण बघितल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. अतुल ठाकरे याने कमबॅक तर केलाय, मात्र एक षटकाराने या धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आकाश. या खेळाडूला आता योगेश हा गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय. चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्क केले, डायरेक्ट हिट केला जाईल का, संधी होती, मात्र या वेळेला थोडासा फ्लंबल स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश तर मिळालं, मात्र एक धावही फलंदाजाला मिळालंय आणि धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. पंचांची भूमिका अद्यावत करत असताना वैभव धूम आणि त्यानंतर अतुल राव या दोन पंचांना आपण बघताय. मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून आला ऑन साइडला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक एका जागेवरती, मात्र वैभव आतापर्यंत तरी थोडासा फ्लंबल होत होता. दरम्यान 2 धावा या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावा नाही, संघाची धावा संख्या मात्र पुढे सरकले आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे 14 या अंकावरती. ऑन साइडला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे अतुल ठाकरे, करणार नाहीये चूक, भागवले आपला संघाची भूक आणि या वेळेला धक्का नंबर 2 वाघोबा प्रसन्न बावखल संघाला. धन्यवाद डीजे. अतुल ठाकरे याच्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून. झेल अप्रतिम दर्जाचा टिपला गेलाय, महत्वाचा झेल होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला गेलाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3च धावा मोजल्यात गोलंदाजाने. ओहो, यावेळेला शरीराचा भेद घेणारा बॉल होता, फुलटॉस बॉल होता, मात्र तेवढं काही फायदा उचलता आला नाही या फलंदाजाला. मिळाली फक्त एकच धाव. आता शेवटचा एक चेंडू रिलीज करायचा राहिला आहे गोलंदाज योगेश या गोलंदाजाचा. धावसंख्या जर बघितली तर 15 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा मोजल्या होत्या वाघोबा बावखळे संघाने, मात्र या षटकामध्ये फक्त ना फक्त 4 धावा येताना दिसल्यात 5 चेंडूंमध्ये. मोठा फटका, मात्र या वेळेला थोडासा अडथळा निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरे धावेचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्यात आणि या वेळेला अजून एक फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती मिळाले विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी वैभव हा गोलंदाज. इथून मात्र तडजोड करावी लागेल. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर मात्र कुठेतरी चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल. वैभव याचा पहिलाच बॉल
फुल टॉस बॉल हवी होता आला नाहीये, हवेमध्ये बॉल, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल. बघता बघता फलंदाजांनी एकच धाव. दोन्ही साईडला जर बघितलं तर दोन्ही फलंदाजांना तुझं जर बघितलं आपण तर येस नो वेटचा चांगला समन्वय झालाय. थांबवलं गेलं एका बाजूला फलंदाजाने. आता तुषार स्ट्राईक एंड वरती. मोठी जबाबदारी आहे. 5 चेंडूंना सामोरे जाऊन मोठी धावसंख्या उभ्या करण्याचा प्रयत्न असणार आहे. धावसंख्या 17 धावा. पुढचा बॉल वैभवचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅचची शक्यता. निलेश करणार नाहीये चुकी आणि या वेळेला मात्र अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या 17 असताना जवळजवळ चौथा फलंदाज बाद झालाय बावखळ या संघाचा. उमेश खूप सुंदर या ठिकाणी संगीत वाजवलं जाते. दुपारचं सत्र चालू आहे. चला, नित्यसाई लोहिया नगर आणि युक्ती 11 बालेपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. हे षटक समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. वैभव याचा पुढचा बॉल. चेंडूला फक्त इम्प्रोवाइज शॉट खेळला गेलाय, दिशा दाखवली गेले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विशाल अजून थोडेसे त्या ठिकाणी प्लंबल होत आहेत. आणि बघता बघता पुन्हा एकदा फलंदाजांनी एकच धाव कंप्लीट केली. धावसंख्या जास्त होताना दिसत नाहीये. 18 धावा धावफडकावरती. जास्त फरक पडणार नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण की आतापर्यंत गोलंदाजी चांगले झाले. निलेश याच्यासाठी ही 50 रुपये आल्यात. पारितोषिक बक्षिसांची खैरात सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. खेळाडूंचं मनोबळ पाठबळ वाढवलं जात आहे. ऑन साइडला खेळण्याचा धाडस, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता झालाय. अजून एक चांगला बॉल बघायला मिळाला वैभवच्या माध्यमातून. या षटकाचा जर विचार केला, विश्लेषण झालं तर 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी त्याने बाद केलाय. पुढचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शेवटचं ओव्हर प्रगती पथावर आहे. ऑन साइडला खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र या वेळेला झेल हा सुटला जातोय. आयुष्यमान भव्याचा आशीर्वाद. आणि हे बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. कदाचित हा झेल झाला असता, मात्र मैदानाच्या आतमध्ये ते झाड आहे, अडथळा निर्माण झालाय. त्या कारणास्तव जर बघितलं तर डोळ्यावरती थोडस अंधार जाणवल्यासारखं क्षेत्ररक्षकाला झाला आणि तो झेल या ठिकाणी सुटला गेलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या जर बघितली तर 20 धावा कंप्लीट झाल्यात. बघा, रनिंग मध्ये थोडासा बिघाड झालाय. मागच्या बॉलवरती जो कॅच सुटलाय त्याचा नक्कीच कामयामा भोगावा लागणार आहे का या चेंडूवरती हे पाहिलं जाईल. शेवटचा एक बॉल शिल्लक. बॅटची कडा. योगेश बरफ त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी बघितलं आपण तर 3 षटकांची झाली समाप्ती. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. प्रथमतः फलंदाजी करत आहे टीम वाघोबा प्रसन्न बावखल आणि त्यांनी धावा जमवल्यात 3 षटकामध्ये. त्या म्हणजे 21 आणि 22 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या समोर. टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे नित्यसाई लोहिया नगर आणि एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजे युक्ती 11 वालेपाडा हा संघ. मी विनंती करतोय संतोषदादा बुरकुंड, आपण प्लीज या. पुन्हा एकदा आपल्या शुभ असे या ठिकाणी टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि 4 ओव्हर मध्ये काय मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. एक चांगली लढत बघायला मिळेल आपल्याला या 2 संघांच्या माध्यमातून.
संतोष दादा बुरकुण यांच्या शुभ हस्ते टॉस होते. 4 ओव्हरचा मॅच आहे. एका बाजूला युक्ती 11 वालेपाडा संघ आणि एका बाजूला नित्य साई लोहियानगर संघ आहे. टॉसची ओळख करून देते. एका बाजूला टेल आहे आणि एका बाजूला हेड आहे. कुठला संघचा संगणक कौल देतोय तर वालेपाडा संघाचा संगणक कौल देतोय. हेड असं कौल झालंय आणि हेडच आले त्या ठिकाणी. दोन्ही संघांना साहेब आपण शुभेच्छा द्या आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. टॉस जिंकलाय प्रथमतः युक्ती 11 वालेपाडा संघाने. टॉस किती महत्वाचा होता? काय नाही, दुसरी मॅच आहे म्हणून टॉस महत्वाचा होता. आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण करत असताना मात्र तुमच्याकडे गोलंदाज जे चांगले आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? काय नाही, सर्वांनी 100% द्यायचं आहे. मॅच बरोबर बनून जाईल. त्यानंतर बघितलं तर वैभव धूम अँड कंपनी यांचं हे आयोजन आहे, त्यांची स्पर्धा आहे आणि त्यांच्याबद्दल तू काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे आणि डिसिजन वगैरे सर्व चांगले आहेत आणि नियम वगैरे आपल्या असोसिएशनचे आहेत म्हणून आपल्याला खेळायला खूप चांगलं वाटतं. धन्यवाद. हे होते वालेपाडा संघाचे संगणक ज्यांनी टॉस जिंकलाय प्रथमतः आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेले ते म्हणजे लोहियानगर या संघाला. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये आणि येऊया मैदानाच्या आत. खूप खूप धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि टार्गेट जे सेट केलंय एका संघाच्या समोर म्हणजेच आई सोनसरी संघाच्या समोर ते टार्गेट आहे 22 धावांचं आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी कंप्लीट केलं जाईल ह्याच्याकडे मात्र लक्ष वेधून घेतलं जाईल. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा मात्र घरच्या दिशेने मात्र रवाना होत असताना आजचा दिवस त्यांचा नव्हताच, कारण की जर बघितलं तर थोडस जे परफॉर्मन्स होतं ते थोडंसं कुठेतरी कमी पडलं गेलंय. मात्र लवकरच कमबॅक होईल यात काही शंका नाहीये. सामन्याला होती सुरुवात. अतुल राव सरांचा इशारा येतोय. पहिलाच बॉल निलेश या फलंदाजासाठी स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडू अडवण्याचं यश मिळालं. मात्र बघता बघता एक धाव कंप्लीट केली गेली फलंदाजांच्या माध्यमातून. सागर हे गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत आणि स्ट्राईक एंडकडे निलेश, नॉन स्ट्राईक एंडकडे अतुल होते. लेफ्ट आर्म आणि एक राईट आर्म एक कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतोय. एक डाव्या हाताचा फलंदाज आहे तर एकीकडून उजव्या हाताचा फलंदाज. पुढचा मॅच एक बिग फाईट. एका बाजूला नित्यसाई लोहियानगर हा संघ आणि एका बाजूला युक्ती 11 वालेपाडा हा संघ आहे. दरम्यान या चेंडूला विरकावून दिलाय ऑन साइडला अतुल ठाकरेच्या माध्यमातून आलाय हा शानदार बहरदार नेत्रदीपक षटकार. क्या बात है अतुल ठाकरे, जबरदस्त फटका. पुढचा बॉल या वेळेला बघावा लागेल नक्की चेंडू पडलाय कुठे तर ऑप्शनच्या जास्त बाहेर. या कारणास्तव जर बघितलं तर पंचांनी हा वाईट चेंडू घोषित केला गेलाय आणि 7 धावा 8 धावा धावफलकावरती. तेजस दादा गोवारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. मात्र अतुल ठाकरे जो घातक फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये त्याची विकेट या ठिकाणी डाऊन झालाय. बॅक टू डगआउट मिस सर अतुल ठाकरे. धन्यवाद. इथे बघा कशा पद्धतीने हा फटका खेळलाय सरळ रेषेत. मात्र थोडासा कमी पडला गेलाय अतुल ठाकरे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातामध्ये मात्र झेल देऊन परतलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडेसे कमी पडले गेलेत अतुल आणि स्वतःवरती मात्र थोडेसे नाराज आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बरफ हे जाताना दिसलेत.
22 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 8 धावा धावफलकावरती ऑलरेडी लागल्या गेल्यात. चेंडूचा खेळ झाले 3 आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. हलुवार पद्धतीने फक्त या चेंडूला दिशा दिलाय. शॉट मिड विकेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येताना दिसलाय आणि हे तत्पुरती एकच धाव मिळेल. 9 धावा धावफलकावरती. चांगली रणनीती दिसले कारण की योगेश मागच्या मॅच मध्ये जबा गेला होता, त्यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि जेलचीच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र या मॅच मध्ये बघा थोडंसं माइंडचा वापर, थोडासा डोकाचा वापर या ठिकाणी केला जातोय. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय, त्या ठिकाणी चेंडू अडलाय. दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पळून पूर्ण केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 10 या अंकावरती डबल फिगर वरती आपल्याला बघायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये जो काही अडथळा आहे झाडांचा, त्याच्याकडेही लक्ष आणि नियम तुम्हाला थोड्याच वेळात दिले जातील. दरम्यान या वेळेला काय घडलंय तर झाडाला चेंडू आदळलाय पण कॅच हा ग्राह्य धरला जाणार नाही. मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मी जसा नियमांचा उल्लेख केला तसा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे झाडं आहेत मैदानाच्या आतमध्ये, आउटफील्ड थोडीशी खराब आहे, मात्र त्या झाडाला जर चेंडू आदळला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला तर 6 धावा असतील आणि चेंडू झाडाला आदलून 1 बाउन्स पद्धतीने जर बाहेर गेला तर चौकार असेल. आणि जर कॅच जर कॅरी केला, झाडाला जर चेंडू लागतोय आणि जर कॅच कलेक्ट केला तर मात्र तो ग्राह्य धरला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपण बघतोय 12 धावा. अजय हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. टाळ्यांचा गजर झालाय. विजयाच्या सुगंधाकडे मात्र दरवळत असताना आई सोनसरी तांबडवाल या संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. अजून सुद्धा सामना हा संपलेला नाहीये. और रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र तेवढा काही स्विच हिट बघायला मिळाला नाहीये. मात्र 1च धाव मिळेल आणि धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचते 15 या अंकावरती. सात धावांची गरज असताना गोलंदाजाने हा चेंडू वाईट टाकलाय. आता 6 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 10. अजय सालकर याच्यावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न योगेशचा, मात्र सरळ चेंडू निघून आलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला उचलून फेकेल, तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या अंकावरती. बघा वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या वेळेला जर बघितलं तर मग कुठेतरी सेन्सिटिव्ह क्रिकेट हे खेळावं लागेल. सिंगल डबल या जास्त धावांना महत्व द्यावं लागेल कारण की मॅच ही जवळ आणली गेली. हो चांगला फटका आहे. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय, चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स करत चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. इट इज अ ब्युटिफुल 4 रन्स. Now in the mix. आम्हाळे घसरल पाय ग, वैदिक धोक्याचं हाय ग. आम्हाळे घसरल पाय ग. फक्त एका धावेची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळालाय. आता विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल करताना दिसलाय टीम आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. ही टीम काय जबरदस्त या ठिकाणी खेळ त्यांच्याही माध्यमातून राहिलाय. एका धावेची गरज, चेंडूला फक्त पुश केला गेलाय आणि बघता बघता एक धाव विजयाची या ठिकाणी पूर्ण केले गेलाय. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण बघताय आई सोनसरी तांबडमाळ ही टीम जी कामण याच विभागाला बिलॉंग करत आहे आणि तीही या स्पर्धेमध्ये 2 सामने विजयी होताना दिसते. आणि हार्ड लक टीम वाघोबा प्रसन्न बावखल, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक